मग ज्यावेळेस माझ्याकडे काहीतरी पैसे आहेत तर त्यातले 50% पैसे मी म्हणेल की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनिशियल कॉस्टिंग वरती करा, ज्याच्यामध्ये एक छोटासा गोठा तयार करा आणि ज्याच्यामध्ये 5-10 जे काही ॲनिमल्स व्यवस्थित येतील ते घ्या. मग आता पुन्हा आपण ज्यावेळेस जातवंत जनावरे खरेदी करण्याचा विचार करतो, गोठा बांधताना तुम्ही आज तुमच्याकडे समजा 5 ॲनिमल्स घ्यायचे आहेत तर तुम्ही 15 ॲनिमल्सचा गोठा आजच रेडी करा. पण ज्यावेळेस शेळीपालनाचा व्यवसाय आपण बारकाईने पाहतो त्यावेळेस मी काही गोष्टींवरती तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो की ज्यावेळेस आज आपण बजेट घेऊन चाललोय, तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आता पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू की मला जर शेळीपालनानंतर खरंच मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा असेल तर हे चक्रवाढ व्याजप्रमाणे की माझ्याकडे आज एक शेळी आहे, माझी एका वर्षांनी साधारणपणे 12 महिन्यात 14 महिन्यात त्या एका शेळीच्या माझ्याकडं 2 शेळ्या होणार आहेत, त्या 2च्या परत पुढच्या काही दिवसांनी माझ्याकडं 4 होणार आहेत.